पहिल्या फेरीतलं एकच गाणं आता उरलेलं आहे आणि ते सादर करायला आपल्या समोर येते मयुरी अत्रे. कशी आहेस बाळा? मस्त. तू मागच्याच आठवड्यात एपिसोड मध्ये होतीस नाही का? हो. त्यामुळे आता तुला परीक्षकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तुझ्या गाण्याबद्दल ज्या ज्या सुधारणा सांगितल्या आहेत, त्या अगदी फ्रेश तुझ्या डोक्यात आहेत. हो की नाही? सगळ्या लक्षात आहे. सगळ्या लक्षात आहेत. मग आता तुला तर वेगळं काही सांगायलाच नको. तू तर मस्तच परफॉर्म करणार. तुझी दोन्ही गाणी अजूनही डोक्यात घोळतात आणि उसाला लागेल कोल्हा आ हा हा अजून नाही विसरू शकलं. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना, चंदेरीचा हुल्लला विट प्रीतीत येना, चंदेरीचा हुल्लला विट प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. बेधुंदा समंत सारा, गुंजात गात मंद धुंद वारा, लाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहापरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. मयुरी कसं वाटतंय? मस्त, खूप आनंद होतोय. आय एम शुअर आनंद होतोय तुला. तुला सगळं परीक्षकांनी सांगितलेलं लक्षात आहे. हो. आज आता तुझा हा परफॉर्मन्स बघून त्यांना काय वाटतंय आपण बघूया. मयुरी, तू रापचिक गायलीस माहितीये. थँक्यू. फंडू. थँक्यू. म्हणजे ह्या वयात तुझं व्हॉल्यूम कंट्रोल अधिक व्हॉइस टेक्स्चर मध्ये जो कंट्रोल आहे आणि हाय रुपे ऐ ग कसं ते हाय जमलं. एकदा म्हणून नको ना हाय असं. हाय रू- क्या बात आहे. बघ हे Thank you. हायच्या आधी काय होतं वाक्य. तुझा इशारा असा शहा. तुझा असा शहारा. त्याच्यात तो जो म्हणजे हे जे हस्की करून तेवढ्यापुरतं हस्की करून गाणं वगैरे जे आहे ना, तू म्हणजे आता जिंकलायस म्हणजे काय. Thank you, sir. क्या बात आहे. व्हेरी गुड. थँक्यू. पुन्हा मगात सारखंच ठेक्यावर गाणं म्हटलंस. थँक्यू. अप्रतिम. कारण पुन्हा इथे विशिष्ट ठेका आहे आणि एक्सप्रेशन्स बद्दल तर हे दोघंही म्हणतायत, सांगतीलही. पण खूपच छान. म्हणजे काय Thank you, उगीच- sir. हां, खूपच छान. अप्रतिम. थँक्यू. Congrats. वैशाली मयुरी, हाय क्या बात आहे. एवढंच म्हणू शकते मी. खरंच छान. थँक्यू ताई. तुला गेल्या वेळी जे सांगितलेलं ना अवधूत दादानी की व्हॉल्यूम कंट्रोल वगैरे, म्हणजे ते अगदी तू खरंच लक्षात ठेवून आता या गाण्यात मी एवढंच बघत होते की हिचा आवाज कुठे लाऊड वाटतोय का, ही पटकन कधी लाऊड होतेय का, पण अजिबात नाही. तू हे पूर्ण गाणं परफेक्ट व्हॉल्यूम सांभाळून स्वतःचा एक्सप्रेशन्स, शहारा, हाय हे सगळे इतके इम्पॉर्टंट नाके आहेत या गाण्यामधले. तो कुठलाही नाका सोडला नाहीस बायो तू. धन्य हो. आणखीन एक ऑब्झर्व केलं असेल तर तिच्या मेंदूच्या कॉम्प्युटरमध्ये तो हाय फीड केलेला आहे. अवधूतने अजून 30 वेळा सांगितलं तरी तो तसाच येईल. अगदी. मयुरी क्या बात आहे. थँक्यू. तुला मागच्या आठवड्यात तुला परीक्षकांनी ध दिले होते नाही का? आता बघूया किती मिळत आहेत. अवधूत दादापासून सुरुवात करूया. हो. काय देऊ मयुरी तुला. नी. ध देऊ. नाही नी. असं का मागतेस. नीट माग म्हणा. ए अवधूत दादा. ए अवधूत दादा. अरे अरे माझ्यासारखं हाय तुला म्हणता येतं का. माझ्यासारखं हाय तुला म्हणता येतं का. आधी म्हणायला शिक, आधी म्हणाल शिक, मग मला ध दे. मग मला ध दे. तोपर्यंत तोपर्यंत दे नी. दे नी. नी दे. नी
पाणी दे. हा. फॅन्टॅस्टिक मयुरी, 2 मी मिळाले बाळा. ऑल द बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट. ह्याचबरोबर पहिली फेरी इथेच संपलेली आहे. आपल्याबरोबर पंडित उल्हास बापट आज मान्यवर परीक्षक म्हणून आहेत. आणि उल्हासजी, एक गोष्ट विचारायची ती म्हणजे क्रोमॅटिक ट्युनिंग बद्दल. क्रोमॅटिक हा शब्द पाश्चात्य संगीतातला आहे. म्हणजे ट्युनिंग करताना आपण एका क्रमाने जर केलं, म्हणजे सा, कोमल रे, शुद्ध रे, कोमल गंधार, शुद्ध गंधार, म, तीव्र म, असं क्रमाने वरच्या सप्तकापर्यंत 6 पर्यंत, तर त्याला क्रोमॅटिक ट्यून केलं असं म्हणता येईल. किंवा आपण जर ते स्वर त्या पद्धतीने वाजवले तर क्रोमॅटिक वाजवलं असं म्हणता येईल. तर माझ्या संतूरचं ट्युनिंग क्रोमॅटिक पद्धतीमध्ये याच्यात एक फायदा असा आहे की कुठचाही राग वाजवताना मला ट्युनिंगसाठी मध्ये पुन्हा वेळ घालवावा लागत नाही. एक संतूरची पूर्वीची पद्धत थाटाप्रमाणे रागाप्रमाणे लावून घेतात आणि मग राग झाल्यानंतर पुन्हा दुसरा राग वाजवताना मग पुन्हा रिट्यून करायला लागतं. इथे थोडंसं अवघड असं पडतं की जे सूर त्या रागात नाही आहेत ते सोडून वाजवावं लागतं. आणि वाद्याची प्रकृती अशी की जरा जरी छेडला गेला सूर तरी ती व्हायब्रेशन्स राहतात, राग भंग होऊ शकतो. पण द डे 1 पासून मी ह्याच पद्धतीने वाजवतोय आणि प्रयत्न करतोय. त्यामुळे मी शास्त्रीय संगीतातही वाजवतोय आणि सिनेसंगीतात ह्याचा मला खूप फायदा झाला. कारण तिथे हार्मनी मिक्स होणं, 2 राग मिक्स होणं किंवा अचानक सूर बदलणं गाण्यातला, ह्या सगळ्या गोष्टी होताना माझ्या संतूरवर मला ते खूपच छान पडलं. जसं R.D. बर्मनकडे पण मी काम केलं. सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची कामाची पद्धत. एक होतं दिल लेना खेल हे दिलदाल का म्हणून, तर त्यात गाणं होतं समजा पांढरी एकमध्ये, तर माझं म्युझिक होतं पांढरी 2मध्ये. तर सुरुवातीचे बेसेस पांढरी 1मध्ये वाजवले आणि त्याच रेकॉर्डिंग न थांबता. आजचं असतं तर ट्रॅक थांबून परत तेवढं डब करता आलं असतं, पण एकाच पीसमध्ये एक पूर्ण पांढरी 1 6मध्ये आणि दुसरं पांढरी 2मध्ये असं मला जमू शकलं त्या पद्धतीमुळे. अरे वा, फॅन्टॅस्टिक. आणि उल्हासजी, संतूरवर मींड काढणं मला वाटतं कठीण का अशक्य, पण ते तुमच्यासाठी शक्य आहे. हा, म्हणजे मी करू शकलो त्या ती फार इम्पॉसिबल नाहीये. विचार केला मी त्याच्यावर काय करता येईल आणि स्टिक्स ज्या आहेत ज्या वाजवायच्या त्या थोड्या वेगळ्या डिझाईन केल्या आणि एक पद्धत डेव्हलप केली की एका स्टिकने स्ट्राईक करून दुसऱ्या स्टिकने स्लाइड करतो. म्हणजे मी तार दाबत नाही कुठे. काही लोकांनी एक पद्धत अशी आहे की सगळ्यात लोएस्ट खर्जातल्या 2 स्वरांवर अंगठ्याने दाबून ती मेंड येऊ शकते, पण फक्त 2 वरच्या तारसप्तकातल्या पंचमावर हात एक तर तार तरी तुटेल नाही तर हात तरी कापेल. तर स्टिक तशी डिझाईन केल्यामुळे मी कुठच्याही स्वरावर मध्यमपर्यंत, मी त्या स्वराच्या मध्यमापर्यंत मेंड घेऊ शकतो आणि प्रयत्न करतोय. कारण काय होतं, वाद्याच्या शेपमुळे, वाद्याचा ट्रॅपिझॉइड शेप असल्यामुळे ना, प्रत्येक स्वरावर पहिला सूर ते दुसरा सूर, म्हणजे पूर्ण स्वराच्या जागा अशा निमुळत्या कमी 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 होत जातात. तर त्या प्रत्येक स्वरासाठी एक 10 वर्ष तरी रियाज पाहिजे. माहित नाही किती वेळ लागेल अजून. एपिसोड जो होणार आहे त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ऑडिशन्स घेणार आहोत सगळ्या मुलांच्या. हो. पुढच्या आठवड्यात ते कसं काहीतरी नवीन करायचा विचार आहे.